नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 6 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला मग सुरुवात करणार आहोत आजच्या चालू घडामोडीचा। पहिला प्रश्न असणार आहे की महात्मा गांधीजींच्या 155व्या जयंतीनिमित्त कोठे बापू टावर उभारण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पाटणा हे जे काही बिहारची राजधानी आहे या ठिकाणी गांधीजींच्या स्मरणार्थ बापू टावर उभं करण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण चित्र हे दिलेलं आहे। अशा प्रकारचं हे भव्य असं बापू टावर उभारण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारचं हे संग्रहालय असणार आहे ज्या ठिकाणी गांधीजींच्या आठवणींचा उजाळा या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे त्यांनी ज्या बिहारमध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्याविषयी एक प्रकारचं हे संग्रहालय असणार आहे। तर त्याविषयी थोडीशी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत। हे जे बापू टावर असणार आहे ते बिहारमधील पाटणा या शहरात उभं करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नुकतंच जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या टॉवरमध्ये गांधीजींच्या जीवनाशी संबंधित आठवणी ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये गांधीजींचा बिहार आगमन असेल, चंपारण्य सत्याग्रह असेल यासारख्या गोष्टींना उजाळा देण्यात आलेला आहे आणि या टावरला बांधण्यासाठी एकूण 129 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि हे टावर 7 एकर क्षेत्रामध्ये बांधण्यात आलेलं आहे। तर या काही गोष्टी आपण या बापू टावरविषयी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यासोबतच बिहार या राज्याचा विषय निघालेला आहे तर त्याची राजधानी काय आहे? पाटणा ही आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत आणि राज्यपाल हे सध्या राजेंद्र अर्लेकर आहेत। तर या गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणता देश चागोस बेट समूह मॉरिशस या देशाला देणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, UK हा देश नुकतंच त्याच्या ताब्यामध्ये असणारा चागोस नावाचं जे बेट आहे ते मॉरिशस या देशाला देणार आहे आणि ही बातमी न्यूजमध्ये आल्यामुळे आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। या ठिकाणी आपण हे जे काही बेट आहे चागोस नावाचं याचं लोकेशन दिलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता हा आहे चागोस आयलँड जे की मॉरिशस या देशाच्या जवळच आहे। पण आत्तापर्यंत या बेटावर जे UK हा देश आहे त्याचा नियंत्रण राहिलेला आहे। तर या ठिकाणी दुसरं छायाचित्रामध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर असा प्रकारचा हा बेट आहे। याचा हा गुगल अर्थद्वारे फोटो घेण्यात आलेला आहे आणि हा आता सध्या UK या देशाच्या ताब्यामध्ये आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया। मॉरिशस आणि UK या दोन देशांच्या दरम्यान जे काही त्या देशांचे पंतप्रधान आहेत त्यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आणि त्याद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की हा जो बेट आहे तो आता UK देश मॉरिशस या देशाला देऊन टाकणार आहे। तर त्यामध्ये असे दोन बेट आहेत, एक आहे चागोस नावाचं बेट आणि दुसरं आहे दियोगो बेट। तर त्यामधील जे काही चागोस बेट आहे ते तात्काळ दिलं जाणार आहे मॉरिशस या देशाला, पण डियोगो नावाचं जे काही बेट आहे ते मात्र UK जो देश आहे तो 99 वर्षाच्या करारानुसार त्याचं नियंत्रण हे कायम ठेवणार आहे, कारण त्या बेटावर UK आणि अमेरिका या देशांचे सैन्य अड्डे आहेत सध्या। म्हणून हा जो काही बेट आहे तो 99 वर्षापर्यंत तरी आता त्या UK या देशाकडेच राहणार आहे। या बेटाविषयी जर आपण बघितलं, हा बेट अगोदर मॉरिशसचाच होता, पण 1810 साली ब्रिटिशांनी ते जिंकून घेतलं आणि तेव्हापासून UK या देशाचं त्याच्यावर नियंत्रण आहे। 1968 या वर्षाला मॉरिशस हा देश स्वतंत्र झालेला आहे मित्रांनो। या गोष्टी काही आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच मॉरिशसचा विषय निघालेला आहे तर आपल्याला एक IMP मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की भारताच्या बाहेर पहिलं प्रधानमंत्री जन औषधी केंद्र हे आपण नुकतंच मॉरिशस या देशामध्ये सुरू केलेलं आहे। तर हा आपला प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतं की भारताच्या बाहेर पहिलं जन औषधी केंद्र कोणत्या देशात सुरू करण्यात आलेलं आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे मॉरिशस। तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, राजश्री बिडला यांना नुकतंच हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकतंच या पुरस्काराचं वितरण केलेलं आहे
आणि हा जो पुरस्कार असतो तो लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशी अर्थात 2 ऑक्टोबरला देण्यात येत असतो. आणि हा पुरस्कार दरवर्षी भारतीय नागरिक तसेच विदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना कला क्षेत्र, संस्कृती, खेळ, शिक्षण, सार्वजनिक प्रशासन इत्यादी क्षेत्रामध्ये जे महत्त्वपूर्ण योगदान बजावतात अशा व्यक्तींना देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. तर या गोष्टी या पुरस्काराविषयी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच या वर्षामधल्या जे इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते या ठिकाणी आपण दिलेले आहेत. त्याचंसुद्धा एकदा आपण रिव्हिजन करणार आहोत. जसं की मिस वर्ल्ड 2024ची कोण बनलेली आहे? क्रिस्टिना पिचकोवा ही बनलेली आहे. मिस युनिव्हर्स 2023 ही शेन्निस पलासिओ बनलेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2023साठीचा आता नुकताच 2024ला देण्यात आलेला आहे. तो कोणाला देण्यात आलेला आहे? तर रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी आणि गुलजार यांना उर्दू भाषेसाठी देण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024चा अलेक्झांडर डन यांना देण्यात आलेला आहे. 33वा व्यास सन्मान हा पुष्पा भारती यांच्या यादे या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान हा प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. आणि लता मंगेशकर पुरस्कार 2024 हा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. तर हे इतर महत्त्वाचे पुरस्कारसुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे आपला जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्याला मदत होईल. कारण यूट्यूबचं अल्गोरिदमच असं आहे की जेवढ्या जास्त लोकांनी एखाद्या व्हिडिओला लाईक केलं तेवढं ते जास्त व्हायरल होत असतं किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतं. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अवश्य लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा पोहोचेल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की ऑक्टोबर 2024मध्ये शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या काउन्सिल हेड ऑफ गव्हर्नमेंटची बैठक कोणत्या देशात होणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C, पाकिस्तान या देशामध्ये हे जे काही SCO अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे त्याची काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटची बैठक ही होणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्या भारताकडून जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत S जयशंकर हे जाणार आहेत. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. हे जी काही काउन्सिल हेड ऑफ गव्हर्नमेंटची बैठक आहे ती 15 आणि 16 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. ते पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या ठिकाणी होणार आहे. भारतातर्फे परराष्ट्रमंत्री S जयशंकर हे सहभागी होणार आहेत. आणि ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची का? कारण मित्रांनो तब्बल 9 वर्षानंतर भारताचा एखादा मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती हा पाकिस्तान या देशामध्ये जात आहे. म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे जे काही संबंध आहेत ते किती बिघडलेले आहेत. तर त्या दृष्टीनं हा प्रश्न आपल्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या अगोदर जर बघितलं तर 2015 साली पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचा दौरा केलेला होता. त्यानंतर आजपर्यंत एकही उच्चपदस्थ मंत्री असेल किंवा पंतप्रधान असतील किंवा इतर कोणी असेल ते भारतातर्फे पाकिस्तानला गेलेलं नाही. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होतो. तसेच जे SCO आहे अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याविषयीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नेमकं काय आहे. याची स्थापना ही एक प्रकारचं हे ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो, जे की आशियाई जे काही देश आहेत, काही मोजकेच देश आहेत त्यामध्ये जे की त्यांचा हा समूह आहे. तर त्याची स्थापना 1996ला झालेली आहे. मुख्यालय त्याचा बीजिंग या ठिकाणी आहे. सदस्य देश सध्या 10 आहेत. आणि नुकताच सदस्य म्हणून त्यामध्ये सामील झालेला देश कोणता आहे? 10वा, तर बेलारूस आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. भारत आणि पाकिस्तान हे 2017 साली सदस्य म्हणून सामील झालेले आहेत मित्रांनो. खूप वर्षापर्यंत भारताला त्यांनी फक्त ऑब्झर्वेटरी जे काही म्हणजे परमनंट सदस्यत्व न देता फक्त असंच ऑब्झर्वेटरी देश म्हणून आज ठेवण्यात आलेलं होतं. पण 2017ला याचं सदस्यत्व आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर याची मुख्य कार्य काय आहे? तर ऊर्जेशी निगडीत बाबी आणि दहशतवादाचा मुकाबला करणे हे सध्या त्याचे मुख्य कार्य आहेत. आणि ही आशिया खंडातली एक प्रभावशाली अशी संघटना आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे. त्याचं नाव आहे SCO. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की भारताने स्थानिक भाषांमध्ये जनरेटिव्ह AI विकसित करण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर A, भारत जेन नावाचा मित्रांनो हे जनरेटिव्ह AI असणार आहे, जे की
भारत स्वतःचं बनवणार आहे. जसं की आता सध्या जर मार्केटमध्ये आपण बघितलं, ChatGPT असेल, बार्ड असेल, तुम्ही ऐकलेलंच असेल, तर अशा प्रकारचं स्थानिक भाषांमध्ये सुद्धा आपल्याला ChatGPT सारखंच काहीतरी जनरेटिव्ह AI असावं, म्हणून भारत सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. नेमकं हे काय आहे? तर हा जो भारत जेन प्रकल्प आहे तो ChatGPT, बार्ड यांसारखे स्वदेशी जनरेटिव्ह AI असणार आहे. याचा उद्देश काय आहे? कशासाठी याला सुरू करण्यात आलेला आहे? की नागरिकांना विविध भारतीय भाषांमध्ये जनरेटिव्ह AI उपलब्ध करून देणे. सध्या जर आपण बघितलं, ChatGPT असेल किंवा जे काही इतर AI टूल्स आहेत, त्यामध्ये फक्त जी इंग्लिश भाषा आहे त्यामध्येच आपल्याला इन्फॉर्मेशन वगैरे किंवा प्रॉम्प्ट हे टाकता येतात. पण आपल्या भाषांमध्ये सुद्धा, जे भारतीय भाषा आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते करता यावे, म्हणून भारत सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत. आणि हे प्रश्न आपल्यासाठी यासाठी महत्त्वाचा मित्रांनो, की भारत सरकार या प्रकल्पाला अर्थसहाय्य देणार आहे आणि अशा प्रकारे सरकारच्या पैशामधून बनणारा हा जगातला पहिला प्रकल्प असणार आहे. म्हणून हा महत्त्वपूर्ण होता आपल्यासाठी, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत AI संदर्भात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं की DD किसान जे काही न्यूज चॅनल आहे शेतकऱ्यांसंबंधित, त्या न्यूज चॅनलवर AI न्यूज अँकर म्हणून भूमी आणि क्रिश हे आलेले होते. ते आपल्याला माहीतच आहे, ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. भारतातील पहिली AI शाळा केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. भारतातील पहिली AI शिक्षिकासुद्धा केरळमध्येच आहे आणि त्याचं नाव विचारलं तर त्याचं नाव आहे आयरिस. भारतातील पहिलं AI शहर लखनौ, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. रिलायन्सचे चॅटबॉट येणार आहे, जसं ChatGPT वगैरे आहे त्याप्रमाणेच रिलायन्ससुद्धा स्वतःचा एक चॅटबॉट काढणार आहे. त्याचं नाव असणार आहे हनुमान. आणि सध्या जे ChatGPT आहे ते कोणत्या कंपनीचं आहे? तर OpenAI ही त्याची पॅरेंट कंपनी आहे. आणि जेमिनी नावाचं किंवा बार्ड ज्याला अगोदर म्हटलं जायचं, त्याचं पॅरेंट कंपनी ही गुगल ही आहे, त्याने हे सुरू केलेलं आहे. तर या गोष्टी आपल्याला या संदर्भामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, हे नुकतेच वर्ल्ड ॲनिमल डे कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C, 4 ऑक्टोबर रोजी नुकतंच वर्ल्ड ॲनिमल डे साजरा करण्यात आलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. याचा उद्देश काय आहे? हा दिवस का साजरा करण्यात येतो? की लोकांना प्राण्यांच्या कल्याणासंदर्भामध्ये जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. याची थीम काय आहे 2024साठीची? तर ती थीम लक्षात ठेवायची आहे आपण, द वर्ल्ड इज देअर होम टू. म्हणजे हा जे काही जे जग आहे ते या प्राण्यांचं सुद्धा आहे, असं त्या थीमचं म्हणणं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे यावर्षीची थीम. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच हेलेन चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आला होता? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर A, अमेरिका या देशामध्ये हे नुकतंच हेलेन नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे मित्रांनो. त्याविषयी आपण या ठिकाणी छायाचित्र दिलेलं आहे. एवढं भयंकर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान या चक्रीवादळानं केलेलं आहे. तर या छायाचित्रामध्ये तुम्ही बघून अंदाजा लावू शकता. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. हे जे हेलेन नावाचं चक्रीवादळ होतं, यामुळे 150पेक्षा अधिक लोकांचं मृत्यू हे त्या देशामध्ये झालेला आहे आणि याचा वेग हा 225 किलोमीटर प्रति तास होता. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. फक्त नाव जरी लक्षात ठेवलं आपण की हेलेन नावाचं चक्रीवादळ अमेरिका या देशामध्ये आलेलं होतं, एवढंच आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं. तर त्या दृष्टीनं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच केंद्र सरकारने देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना मिळावी म्हणून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सुरू केले आहे. यासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर A, 10,000 कोटी या अभियानासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. नेमकं हे अभियान काय आहे? तर राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियान असं त्याचं नाव असणार आहे. याचं कालावधी 2024 ते 2031 असं 7 वर्षांसाठीचं हे अभियान असणार आहे. याचा उद्देश काय आहे मित्रांनो? की देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना मिळावी, तसेच देशाला खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर बनवणे, या संदर्भात हा अभियान आहे. कारण सध्या जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही खाद्यतेल आहेत, खाण्याचे तेलाचे भाव हे वाढलेले आहेत. मग यावर कुठंतरी कंट्रोल आणण्यासाठी आपल्या अंतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी हे प्रयत्न सरकारकडून केले जाणार आहेत. याचं लक्ष्य काय आहे? की तेलबियांचे उत्पादन हे 39 दशलक्ष टनावरून 69.7 दशलक्ष टनापर्यंत वाढवायचं आहे आपल्या या 7 वर्षांमध्ये. तर हे आपण लक्ष ठेवलेलं आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत.
त्यानंतर मित्रांनो, काल ज्या काही घडामोडी घेतल्या होत्या त्याचा एकदा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या भारतामध्ये एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. तर भारतामध्ये एकूण आता 11 भाषा या अभिजात भाषेचा दर्जा त्यांना मिळालेला आहे. तर हे प्रश्न आपण काल डिटेलमध्ये डिस्कस केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. प्रदीप गंदे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जलद 27,000 धावा करणारा क्रिकेटपटू कोण बनला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. विराट कोहलीने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक 27,000 धावाही केलेल्या आहेत, म्हणजे जलद 27,000 धावा केलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. क्लाउडिया शिएनबाम असं त्यांचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच महाराष्ट्र शासनाने स्वर्गवासी वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. लक्ष्मण श्रेष्ठ यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. दुबई या ठिकाणी या वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरमचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, भारतीय वृत्तपत्र सोसायटीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. M.V. श्रीयम्स हे सध्या याचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर सांगणारच आहोत. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. प्रीती सुदान हे सध्या UPSCच्या नवीन अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं उत्तर हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया आपल्यापैकी किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहीत आहे. आणि अशाच प्रकारचे मित्रांनो, तुम्ही या होमवर्क क्वेश्चनना प्रतिसाद देत राहा, जेणेकरून एक हेल्दी असं कॉम्पिटिशन राहील तुमच्यामध्ये, जेणेकरून तुम्हालासुद्धा अजून अभ्यास करण्याची प्रेरणा येईल आणि त्यामधून तुम्हाला परीक्षांमध्ये त्याचा फायदा दिसेलच. म्हणून प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी माहिती नसेल तरी कमी एक ट्राय तरी म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काहीतरी ऑप्शन तुम्ही सांगा, जेणेकरून तुम्हालाही बरं वाटेल आणि परीक्षेची तुम्हाला भीतीसुद्धा राहणार नाही प्रश्न सोडवण्याची. म्हणून उत्तर देत चला. त्यानंतर थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.